हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं रिलिजियस काकू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर 26 मार्च 2026ला आहे दुर्गा अष्टमी. यावेळी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे. जेव्हा एकाच दिवशी दोन तिथी येतात तेव्हा आपल्याला काय करावं असा प्रश्न पडतो. साहजिकच आहे, पण अष्टमी तिथी ही 25 तारखेला दुपारी 1:50 सुरू होते आणि 26 तारखेला 11:48 संपते. ज्यांना अष्टमीच्या तिथीला सेवा करायची त्यांनी 25 तारखेच्या दुपारी 2 वाजेनंतर सेवा करू शकता. पण आपण सूर्यानी पाहिलेली तिथी धरतो. तर आपण सूर्यानी पाहिलेली तिथीचा टाईम 11:48 पर्यंतच अष्टमी तिथी आहे. आणि 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होती. म्हणून सूर्यानी पाहिलेली तिथी ग्राह्य धरली जाते. म्हणून अष्टमी ही 26 तारखेला आलेली आहे. 26 तारखेला अष्टमी साजरी करतो आणि रामनवमी पण 26लाच का साजरी करतो? कारण प्रभू श्रीरामाचा जन्म 12:10 झाला आहे. म्हणून जी काही नवमी तिथी आहे ती 11:48 पर्यंतच आहे. याच दिवशी दोन्ही अष्टमी आणि नवमी तिथी साजरी करू शकता. तर बघा, ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, खूप मोठा दिवस आहे. त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीत चैत्र अष्टमीला खूप महत्त्व आहे. दुर्गा अष्टमी, चैत्र अष्टमी ही तिथी आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपले मुख्य द्वार स्वच्छ पुसून उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे आणि उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे आणि दोन्ही बाजूला दिवा लावावा आणि दारात रांगोळी काढावी. याने आपल्याकडे लक्ष्मी देवी आपल्या घरात आकर्षित होते. तुम्हाला चैत्र नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ जमत नसेल किंवा तुम्ही आतापर्यंत पठण केले नसेल, तर ही एक तिथी सोडू नका. किमान या एक तिथीला तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ज्या वेळेस जमेल तेवढे त्यावेळेस करा, पण पठण करायचेच. तुम्ही 25 तारखेलाही करू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा ही पठण आहे. पठण केल्याने आपल्या अडी-अडचणी दूर होतात. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जाऊन यावे, तिचा मान सन्मान करावा, तिची ओटी भरावी. देवी आई आपली आई असते. त्यामुळे ती आपल्या लेकराची वाट पाहत असते. म्हणून तुम्हाला जसे जमेल त्यावेळेस कुलदेवीला जायला पाहिजेच. तरी तुम्हाला खूप अडचण आहे, तुम्ही जाऊ शकत नाही, तर घरी जे फोटो आहे किंवा टाक, मूर्ती जे असेल त्याला मान सन्मान करावा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर देवीची ओटी कधी भरायची? तर 26 तारखेला ओटी भरायची. ती तुम्ही खणा-नारळाने भरावी. नंतर ती ओटी तुम्ही मंदिरात नेऊन ठेवू शकता किंवा घरातही वापरू शकता. चालेल. दुर्गा अष्टमीला या दिवशी सेवा म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे. या दिवशी देवीला कुंकुमार्चन केल्याने आपले सौभाग्य अखंडित राहते. तर त्यामुळे तुम्ही फोटो असेल घरात, मूर्ती किंवा टाक असेल त्यावर आवर्जून करा. अतिशय प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. दुसरी सेवा म्हणजे देवी आईला लवंगा फार प्रिय आहेत. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये लवंगाची माळ अर्पण करतो, त्याचप्रमाणे या नवरात्रीत देखील अर्पण करायचे आहेत. तुम्ही 7 लवंग किंवा 11 लवंग किंवा 21 लवंग अशा प्रकारच्या लावून माळ बनवू शकता. ही सगळी अष्टमीला करायची सेवा आहे. आणि तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र 108 वेळा म्हणावा. आणि ज्या लवंग आणि माळ देवीला आपण अर्पण केली आहे त्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आणि ती सर्वांनी प्रसाद म्हणून थोडी थोडी खावी. आणि तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टक म्हणता येत असेल तर म्हणा, नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता. हे ऐकल्याने आपल्या घरातल्या खूप अडचणी दूर होतात, घरात प्रसन्न येते, बरकता येते आणि घरातील वातावरण सकारात्मक तयार होते. बघा, अशा पद्धतीने नवरात्रीला अष्टमीची साधी सोपी सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.